पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वी.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती साजरी। मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगून कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी केले अभिवादन। मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले। मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला। कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे। मराठीचा सन्मान वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी तथा मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून आज श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक अयूब मंसुरी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विषय प्रमुख सुभाष पाटील, वैशाली पाटील, किरण चौधरी उपस्थित होते। सर्वप्रथम वी.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले। यावेळी सुभाष पाटील यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे सांगितले। तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अयूब मंसुरी यांनी मराठी भाषेला फार जुनी परंपरा आणि वारसा असल्याचे सांगून ते म्हणाले की तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे। मराठी भाषेची फक्त लोकप्रियता नाही तर प्राचीन ते आधुनिक मराठी साहित्यातही भाषा वाढत गेली, त्याचीच परिणिती हा दिवस आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले तर आभार हेमंत पाटील यांनी मानले। यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। आजचा 27 फेब्रुवारी हा दिवस वी.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा हा दिवस आहे। सगळ्यात अगोदर भाषा म्हणजे काय? भाषा माणसाचं मत अभिव्यक्त करण्याचं सर्वात प्रशस्त आणि प्रभावी साधन म्हणजेच भाषा। आपल्या मनात काय चाललेलं आहे हे शब्दाद्वारे व्यक्त करण्याचं साधन किंवा दुसऱ्यांचे शब्द श्रवणाद्वारे ऐकून ते आत्मसात करण्याचं साधन, सशक्त साधन म्हणजे भाषा आहे। भाषेविना जगातील कोणतेही राष्ट्र हे मूक किंवा बहिर समजत नाही। आज आपण ज्या राज्यामध्ये राहतो हे आपलं महाराष्ट्र देशातील एक गौरवशाली राज्य आहे। 3 लाख चौरस किलोमीटरच्या पुढे आपल्या राज्याचा क्षेत्रविस्तार आहे। 14 कोटीच्या पुढे आपल्या राज्याची लोकसंख्या आहे आणि या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये कष्ट घेणारा, मेहनत करणारा हा मराठी माणूस आपल्या भाषेलाही समृद्ध आणि बलवान करण्यात कुठेही मागे पडत नाही। 40 लाख कोटी रुपयाची देशाची जीडीपी एकटा आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण करतं। अनेक ग्रंथसंपदा आपण निर्माण केलेली आहे। आपल्या ग्रंथसंपदा आपल्या साहित्यिकांनी निर्माण केलेली आहे। त्यातील एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणजेच वी.वा. शिरवाडकर, वि.स. खांडेकर, ज्यांनी अनेक उत्कृष्ट अशा कादंबऱ्या, कथासंग्रह, लेख लिहिलेले आहेत। मराठी भाषेला दैदिप्यमान बनवण्यात आपल्या संतांचीही फार मोठी कामगिरी आहे।